नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5च्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 40 गुणांची लेखी परीक्षा आहे। या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे। इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स, काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना सुद्धा वाचून घ्यायच्या आहेत। ओरल सेक्शन क्वेश्चन 1 6 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 2 स्पीक ऑन द गिवन टॉपिक एनीवन 4 मार्क्स साठी आहे। 3 टॉपिक दिलेले आहेत, कोणत्याही एका टॉपिकवर तुम्हाला बोलायचे आहे 4 गुणांसाठी। माय फेवरेट गेम, सेकंड आहे गार्डन आणि थर्ड टॉक ऑन कार्टून्स। रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर 3 5 मार्क्स साठी आहे। रीड द फॉलोइंग पोयम अँड डू द ॲक्टिव्हिटीज। त्या ठिकाणी पोयम देण्यात आलेली आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून पोयम व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। त्यावर आधारित एक क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वेब 2 मार्क्स साठी आहे। ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोयम, लिप्स, वॉक, क्राउल, स्विम। क्वेश्चन नंबर 3 मधील बी क्वेश्चन मॅच द पेयर 2 मार्क्स साठी आहे। चाइल्ड, चिल्ड्रन, मॅन, मेन। सी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग लाईन 1 मार्क्स साठी आहे। बॉयज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन। क्वेश्चन नंबर 4 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्स साठी आहे। पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे, पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। ए क्वेश्चन आन्सर इन 1 वर्ड ऑफ फ्रेज 2 मार्क्स साठी आहे। फर्स्टचे आन्सर आहे अराउंड द कॉटेज। सेकंड क्वेश्चन हु वॉज व्हेरी स्ट्रिक्ट टू द बॉय, आन्सर आहे अंकल। बी क्वेश्चन रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द प्रॉपर ऑर्डर 3 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत पण त्यांचे क्रम चुकीचे आहे, तुम्ही योग्य क्रमाने ते सेंटेन्स पुन्हा लिहायचे आहेत। फर्स्ट सेंटेन्स येणार आहे द बॉय वॉटर्स द प्लांट्स एव्हरी डे। सेकंड द बॉय कट्स अँड प्रून्स द प्लांट्स ॲट द राईट टाइम आणि थर्ड सेंटेन्स येणार आहे द बॉय क्लीन्स द गार्डन। क्वेश्चन नंबर 5 डू ॲज डायरेक्टेड 5 मार्क्स साठी आहे। त्यातील ए क्वेश्चन 3 मार्क्स साठी आहे। फर्स्ट गो, कम, सेकंड गिव, टेक, थर्ड आस्क, आन्सर, रिस्पॉन्स, फोर्थ पुश, ऑपोजिट पुल आणि 5 आहे थ्रो, ऑपोजिट कॅच। क्वेश्चन 5 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्स एनी 2। 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट द ट्रीज आर बिग बट द प्लांट्स आर स्मॉल। सेकंड रीडिंग बुक इज अ गुड हॅबिट but folding book is a bad habit. Third, rabbits run fast but tortoise runs slowly. Question number 6 do as directed 5 marks साठी आहे। A question read the words given on the flower vase and write one word related to them in the given box 1 marks साठी आहे। प्लांटशी रिलेटेड वर्ड त्या ठिकाणी लिहायचे आहे, आपण लिहिलेले आहे लीफ। पुढे आहे क्वेश्चन नंबर बी चूज द करेक्ट फ्रेज वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स एनी 2 मार्क्स साठी आहे। आपण आन्सर सहित वाचू। फर्स्ट लॉंग लॉंग अगो देअर वॉज अ ग्रेट किंग लिव इन द कृष्णानगर। सेकंड टुडे आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड। थर्ड लास्ट वीक माय सिस्टर वेंट टू मुंबई। सी क्वेश्चन find the meaning of the following words from the given dictionary page any 2 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे।
क्वेश्चन नंबर 7, मॅच द ऑक्युपेशन विथ देअर ॲक्शन. 5 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट टीचर, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे. त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे. सेकंड कुक, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे. कट, बॉईल, फ्राय, स्टीम. थर्ड पेंटर, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे. ड्रॉ, पेंट, स्केच, कलर. फोर्थ टेलर, त्याचे ई ऑप्शन करेक्ट आहे. 5 मेकॅनिक, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे. रिपेअर, जॉईन, स्क्रू, कनेक्ट. क्वेश्चन नंबर 8, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट अँड ऑटोबायोग्राफी युझिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. 5 मार्क्ससाठी आहे. हॅलो, आय एम द सन. Question number 9. Read the following experiment and write the process of it. 5 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी प्रोसेस देण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 10. 5 मार्क्ससाठी आहे. टायटल, अ व्हिजिट टू द मार्केट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.